नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आपण सगळे त्यांना ओळखतो, त्यांचं कार्य किती मोठं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणं ही खरंच आपल्यासाठी एक खूप छान संधी आहे, जेणेकरून आपण अधिक काय काय करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये आणि कशी प्रेरणा घेऊ शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्यांचं नाव घेता येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे ते बघूया आणि मग त्यांचा परिचय करून घेऊया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि कार्य. आज कोणाशी संवाद साधणार आहोत, कोण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, हे नाव आहे भिकू रामजी इदाते, अर्थात आपण सगळे त्यांना दादा इदाते म्हणून ओळखतो. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर अध्यक्ष आहेत भटके विमुक्त विकास आणि कल्याण बोर्ड, भारत सरकार, नवी दिल्ली आणि सदस्य आहेत नीती आयोग उपसमिती, भटके विमुक्त जाती जमातीचं आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन. खूप मोठं काम आहे आणि समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत जाऊन करायचं काम आहे सर, आणि त्याच्यामध्ये तुमचा अनुभव हा अनेक वर्षांचा आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडणार आहेत. अगदी तुमचा जीवन प्रवास, जिथून तुम्हाला प्रेरणा मिळाली तिथपासून ते ह्या योजना ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे तिथपर्यंतचा हा खूप मोठा आवाका आहे आणि तुमचं मार्गदर्शन नेहमीच मोलाचं असतं. ते आपल्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी तसंच ठरणार आहे. मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की आपण अशा पद्धतीने हे काम करावं किंवा आपल्याला हे करायला हवं अशा पद्धतीचं काम, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, कशी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीची? मुख्यतः शिक्षणाकडे ज्यावेळी शाळेत जायला लागलो, गावच्या टेटवली म्हणून एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये गाव आहे, तिथल्या प्राथमिक शाळेत जात असताना तिथे मला साधारणपणे 4थीच्या वेळी गोपाळ विठ्ठल भागवत नावाचे एक शिक्षक भेटले. या शिक्षकाने मला वर्गामध्ये शिकवलंच. वर्गामध्ये साधारणतः माझा पहिला क्रमांक असायचा, त्यामुळे त्यांचं प्रेम तर होतंच, परंतु ते दलित, पीडित, वंचित यांची सतत चिंता करणारे होते. आणि त्यामुळे मी तर एका भटक्या जमातीतला होतो, त्यामुळे शिक्षणाचा विषय काहीच नव्हता. त्यांनी मला असं म्हटलं, सांगितलं, पाठीमागं लागले की तू शिक्षण घेतलं पाहिजेस. कसं घेणार शिक्षण? मी 7वी झाल्यानंतर ज्यावेळी हा प्रश्न आला त्यावेळी मग अशाच एका संघाच्या कार्यकर्त्याने, जे दापोली तालुक्यामध्ये कोळथर म्हणून गाव आहे, तिथे एक आश्रमशाळा सुरू केली होती, विद्यार्थी आश्रम. तर त्या शाळेमध्ये त्यांनी मला घातलं. तिथे जीवनाचे पहिले धडे मिळाले. गोपाळराव भागवत यांनी मला संघाच्या शाखेत आणलं आणि 4थीत असताना काही कळण्याची शक्यता कमी होती, पण मला त्याच्यामध्ये रुची वाटायला लागली. मी त्याच्यामध्ये गुंतत गेलो. हळूहळू 7वी नंतर मग अनेक जबाबदाऱ्या, म्हणजे मग मुख्य शिक्षकापासून सगळ्या जबाबदाऱ्या आल्या, त्याही मी पार पाडत गेलो. त्या कालखंडामध्ये वक्तृत्व स्पर्धा ज्या ज्या व्हायच्या त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचो आणि त्याच्यात अनेक क्रमांक मिळत असत. तर हे सगळं पुढं त्याचा कदाचित विस्तार करताना अनेक नावं पुढे येतील, पण गोपाळ विठ्ठल भागवत हे माझे प्राथमिक शिक्षक, ही माझी पहिली प्रेरणा आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांच्या आश्रमात मी शिकलो ते आमचे श्रीकृष्ण गोपाळ महाजन, मामा महाजन असं त्यांना म्हणतात. त्या कोळथऱ्याला मी आता त्याचा उल्लेख करतो की माझं जे शिक्षण झालं ते कोळथरे युनिव्हर्सिटीमध्ये झालं. म्हणजे एका खेड्यामध्ये असणारी एक शाळा, पण ज्यांनी अशा गोर गरीब, पीडित, वंचित, मच्छीमारातले, भटक्या जाती जमातीतले, उन्हाळ असणारी मुलं, या सगळ्यांना आणून त्याने त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं. त्याच्यामध्ये त्यामुळे दुसरी जो प्रेरणा आहे, सुरुवात ज्या कालखंडामध्ये झाली ते म्हणजे ती प्रेरणा आहे. या 2 प्रेरणाच्या नंतर जसं मी पुढे जात गेलो तसं माझं वाचन वाढत गेलं आणि त्याचा एक परिणाम, मला खूप आनंद व्हायचा वाचनामध्ये. मग मी मुंबईला ज्यावेळी यायचो त्यावेळी किंग सर्कल वगैरे या परिसरात फुटपाथवर हिंडायचो
जी. आणि पुस्तकं गोळा करायचो. वा. मला आज स्मरण आहे की त्या काळामध्ये जोसेफ मॅझिनी हम्म. ह्याचं चरित्र जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं होतं, हम्म. तर ते मला 4 आण्याला त्या फुटपाथवर मिळालेलं होतं. ओहो. अशा तऱ्हेची जी पुस्तकं होती ती वाचता वाचता जीवनामध्ये अनेक गोष्टी करत असताना हम्म. संघाच्या प्रचारक व्यवस्थेशी माझा संपर्क आला. हम्म. हम्म. संघाचा प्रचारक म्हणजे असं की घरदार सोडून तिथं सांगितलं तिथं जायचं, ते सांगेल ते काम करायचं, आजन्म ब्रह्मचारी राहायचं, हम्म. त्याच्याशिवाय दुसरा काही विचार करायचा नाही. तर त्यांच्या सगळ्या जीवनाचाही माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. हम्म. ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण काही प्रचारक जाऊ शकत नाही, जी. त्यावेळी मग त्यांच्यासारखं आपण जीवन जगायचं सगळं, हम्म. त्यांच्यासारखा वेळ काढायचा. तेव्हापासून आज तगायत जवळजवळ 60 वर्ष हम्म. मी तशा तऱ्हेचं जीवन जगलो. हा त्या सुरुवातीच्या काळातल्या प्रेरणांचा. पण जसा पुढे जात गेलो तशी पहिली माझी ओळख झाली डॉक्टर हेडगेवार या व्यक्तिमत्वाची, जे संघाचे संस्थापक होते. हम्म. त्यांचा खूप मोठा परिणाम, त्यांचं चरित्र वाचलं, अनेक भाषणं त्यांच्यावरची ऐकली, मी त्यांच्यावर मग बोलायला लागलो. हम्म. त्याच्यानंतर माझ्यावर मोठा परिणाम ज्याच्याशी माझा संपर्क म्हणाला ते म्हणजे गोळवलकर गुरुजी. जी. त्यांचं जीवन हे अत्यंत प्रेरणादायी, हम्म. अत्यंत संन्यस्त वृत्तीने राहणारे, प्रकांड पंडित असणारे. त्या काळामध्ये हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीची 25,000 पुस्तकं लायब्ररीची वाचणारा असा हा मेधावी तरुण हम्म. शिक्षक. तर त्यांचा खूप मोठा परिणाम माझ्यावर एक वैचारिक म्हणून झाला दोघांच्यावर. जी. पण व्यावहारिक जीवनामध्ये हम्म. ज्यावेळी मी प्रवेश करत राहिलो हम्म. आणि सामाजिक विषय जसे आजूबाजून यायला लागले, जी. तसं मग ती जी म्हणजे आज जो मी आहे हम्म. त्याची जी प्रेरणा आपण जर पाहिलं तर बाळासाहेब देवरस जे संघाचे तृतीय संघचालक आहेत. जी. मी त्यांच्याबरोबर येरवडा जेलमध्ये मिसाखाली आणीबाणीच्या काळात तुरुंगामध्ये होतो. हम्म. अगदी जवळून रोजचा संपर्क, जाणं येणं, बोलणं चालणं, तिथे असणारे विविध प्रकारचे नेते, समाजवादी, कम्युनिस्ट, संघाचे, जनसंघाचे, असे विविध प्रकारचे आणि स्वयंसेवी संस्थांचे, असे त्या सगळ्यांच्या ज्या घुसळण होत होती निर्णय विचारांची, तर त्याचाही खूप मोठा परिणाम त्या काळात माझ्यावर झाला. हम्म. आणि त्याचं एक आपल्या जीवनामध्ये यालाच प्राधान्य आपलं द्यायचं आणि आपलं जीवन पुढचं जगायचं ठरवून मी त्या पद्धतीने माझ्या जीवनाची रचना केली. अच्छा. मधल्या काळात मी शिक्षक झालो. हां. पण शिक्षक जरी झालो तरी ह्या कामाला एक शनिवार रविवार मी शिक्षक का झालो, जी. तर संघात आम्हाला प्रचारक जायचं होतं. पण कौटुंबिक स्थिती अशी होती, आई थकली होती, वडील थकले होते आणि 4 बहिणी मला होत्या. हम्म. ह्या 4ही बहिणींची लग्न करणे ही माझी जबाबदारी होती. हम्म. आणि त्यामुळे पूर्ण वेळ आपण जाऊन प्रचार व्हावी काही शक्यता नव्हती. बरोबर. आणि म्हणून मी त्यावेळी एक असा प्रण केला की मी प्रचारक तर नाही, जी. पण प्रचारकासारखं जीवन जगेन. हां. आणि मग त्यासाठी ते जसा वेळ देतात कामांबद्दल त्यांची जी, तसं आपल्या जीवनामध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू मी त्या क्षेत्रातही पुढं जात राहिलो. जी. तर अशा तऱ्हेची ज्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या प्रेरणा असतात, तर या मुख्यतः 3 प्रेरणा की माझ्या जीवनाला पूर्णपणे वळण लावणाऱ्या. आणि पहिल्या 2 प्रेरणा सांगितल्या या प्राथमिक जीवनामध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान कसं जगायचं या सांगणाऱ्या. म्हणजे आज माझ्या जीवनामध्ये ते माझे शिक्षक वारले, हम्म. ते फार काही शिकवायचे नाही, असं सांगत असायचे. बर. तर ते आता माझ्या जीवनामध्ये काही प्रसंग आला तर पहिल्यांदा त्यांची आठवण येते. अच्छा. मी घर घेतलं. हां. माझं घर म्हणजे एकदम गरीब स्थिती असल्यामुळे माझ्या संपूर्ण घराची किंमत 88 रुपये होती. बर. असं मी जगत होतो. आता मी जेवढे शिक्षक झालो, नंतर मी जेवढे घर घेतलं त्या घराचं नाव मी ठेवलं राम गोपाळ सदन. हां. राम म्हणजे रामजी माझ्या वडिलांचं नाव, बर. आणि गोपाळ म्हणजे गोपाळ भागवत जे माझे शिक्षक होते. वा. एक जन्मदाता आणि एक कर्मदाता. क्या बात आहे. पण ही जी प्रेरणा राहते आपल्या मनामध्ये, खरंय. त्याच्यामुळे ज्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलतं, त्याला विसरून चालत नाही कधी. अगदी तर खरं. असं साधारणपणे याचा थोडक्यात सांगता येईल. सरांबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे, त्यांच्या कार्याबद्दल सुद्धा, कारण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अधिक सविस्तर माहीत करून घेतो तेव्हा नकळत आपल्याला सुद्धा वाटत राहतं की अरे आपण काय करतोय आत्ता आणि आपल्याला पुढे कसं जायला हवंय. या सगळ्याचा विचार नकळतपणे आपल्यामध्ये सुरू झालेला असतो. आणखीन सविस्तर आपण बोलणार आहोत, पण एका ब्रेकची वेळ झाली. बघत राहा हॅलो सह्याद्री.
भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही. धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार. 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. मन की बात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी करतील मन की बात 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता. माननीय पंतप्रधानांच्या प्रसारणानंतर प्रादेशिक भाषेतील अनुवाद आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संबंधित प्रादेशिक केंद्रांवरून प्रसारित केला जाईल. सह्याद्री वाहिनीवरून मराठी अनुवाद सकाळी 11:30 प्रसारित होईल आणि पुनःप्रसारण रात्री 8 वाजता केलं जाईल. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही. धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार. 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. आज प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य या विषयावर बोलत असताना दादा इदाते यांच्याबरोबर आपण संवाद साधतो आहोत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये कोण कोण प्रेरणास्थान होतं त्यांचं ह्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंच. पुढे जाऊन सर मला असं विचारायचं आहे की समरसता मंच किंवा सामाजिक समरसता याबद्दलचं सुद्धा महत्त्व तुम्ही अगदी पुरेपूर जाणता. त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की समरसता हा जो शब्दप्रयोग आहे जी तर ते आपले एक वैचारिक, एक मानसिक, एक बौद्धिक आणि एक अंतरंगामध्ये बदल करणारी एक वृत्ती म्हणजे समरसता. आपण सगळे एक आहोत, एका आईची लेकरं आहोत, ही त्याच्यामधली भावना. वा. जसा मी तसा तू असं जे भगवान बुद्ध म्हणत असत सगळ्यांच्या बाबतीत, ती भावना म्हणजे समरसता. परंतु लहानपणापासून मी स्वतः असं जीवन जगलेलं असं मग असं मी शिक्षणाचं सांगितलं. जी तर कोळसरे इथं मी जे शिकत होतो तिथून माझं घर 50 किलोमीटर अंतरावर होतं. आता त्या काळात जर तिथं यायचं तर 4 किंवा 8 आणे पैसे लागायचे, परंतु तेही माझ्याजवळ नसायचे. त्यामुळे 50 किलोमीटर मी चालत यायचो सुट्टीमध्ये त्या काळामध्ये, म्हणजे मी 8वीमध्ये असताना. आणि तिथनं परत तसंच चालत जायचं. याच कालखंडामध्ये एक गोष्ट माझ्या मनात आली की मी तर शिकतो या समाजातला. तिथला एक सरोद नावाचा एक भटका समाज आहे, तर त्याच्यात मी तर शिकतोय पण बाकी कोणच शिकत नाही. मग ह्यांचं काय करायचं? खरं. पहिला प्रयत्न मी केला इयत्ता 8वीमध्ये असताना. सरोदय समाज शिक्षण सुधार मंडळी संस्था स्थापन केली. अच्छा. 8वीमध्ये असताना. अरे बाप. आणि शिक्षणाचा प्रसार या समाजात केला पाहिजे. तोपर्यंत सगळा समाज, सगळा देश असं काही डोक्यासमोर नव्हतं. समोर काय होतं की मी आलो तिथे गावातलं बाकी कोण नाही, त्यांना आपण आणू. असं मी सुमारे 12 वर्ष त्या परिसरातल्या प्रत्येक घरातल्या मुलाला त्या वसतिगृहात, नंतर मग ते सोडून अन्य कुठल्या शाळेमध्ये असं आणण्याचा प्रयत्न केला. जो पूर्णपणे अशिक्षित समाज होता, ज्याचा मी पहिला SSC, पहिला ग्रॅज्युएट, पहिला डबल ग्रॅज्युएट अशी जिथं अवस्था होती. आज आपण पाहिलं तर त्याच्यात 10-20 डॉक्टर झाले, 10-20 इंजिनियर झाले, ते 100-150 शिक्षक झाले, 5-25 केंद्रप्रमुख झाले, मामलेदार झाले, सहसंचालक पदापर्यंत आले महाराष्ट्राच्या. अशा विविध प्रकारच्या शैक्षणिक आज आपण पाहिलं तर जवळपास 100% सुशिक्षित, शिक्षित आणि जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे या समाजातली मुलं आपल्याला दिसतात. हा जो फरक मला त्या काळात दिसत होता, तर हा प्रयोग आपण सगळीकडे केला पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि तेवढ्यात मग मी संघाचा ज्यावेळी तालुका कार्य होतो, दापोली तालुका,
त्यावेळी आणीबाणी आली आणि मिसाखाली मला त्याने अटक केलं. जी. अटक केल्यामुळे मी जेलमध्ये आलो. हम्म. आता जेलमध्ये आलो तर त्यावेळी मग सगळ्या प्रकारची मंडळी होती. वैचारिक मंथन खूप चालायचं, सामाजिक विषयावर खूप चर्चा व्हायची. आणि मग त्याच्यात एक विषय असा यायचा की संघ म्हणजे काय, तर संघ म्हणजे एक विशिष्ट जातीचा, विशिष्ट जमातीचा, विशिष्ट छापाचा आणि बहुजन समाजाच्या बद्दल त्यांच्या मनात काही नाही, अशा तऱ्हेचं जे तिथं मी एकूण पाहिलं आणि मी आश्चर्यचकित झालो. मी म्हटलं की आता मी गेली 14 वर्ष संघाच्या रोजच्या शाखेत आहे, मला याचा अनुभव कुठंच नाही आणि असं कसं बोलतात ते संघाबद्दल, का बोलतात. मग मी सगळ्यांच्या मुलाखती सुरू केल्या बर. आणि तिथं ज्यावेळी एक मोठा एक व्याख्यानमाला झाली, सामाजिक एकरसता, एक महिनाभर एक व्याख्यानमाला चालली. त्या व्याख्यानमालेमध्ये मी माझं एक भाषण केलं. बर. त्या भाषणाचा परिणाम संपूर्ण जेलमध्ये, ते जे तरुण तर होतेच पण जे लीडर होते, खूप मोठे लीडर होते त्यामध्ये, त्या सगळ्या लीडर्सवर खूप परिणाम झाला. म्हणजे एकच नाव घ्यायचं तर गप्र प्रधानांसारखा एक मेधावी आणि समाजवादी चळवळीतला एक दांडगा माणूस, तेही त्याच्यामध्ये होते. तर अशांची संपर्क आला, चर्चा सुरू झाली आणि त्याच्यामध्ये माझ्या भाषणानंतर खूप बदल व्हायला लागले. आणि मी त्यांना म्हटलं माझ्या एका भाषणामध्ये, मी तर असं ऐकतोय की संघ जातीय आहे आणि बाकी सगळे पुरोगामी आहेत. पण मी आज 14 वर्ष या संघामध्ये होतो, मला एकाने कुणी दुरान्वयाने सुद्धा माझ्या जातीचा उल्लेख केला नाही किंवा मला जात विचारली नाही. पण मी इथं आलो जेलमध्ये तेव्हा ज्यांनी मला पहिल्यांदा जात विचारली तो समाजवादी ग्रस्त होता, की जो म्हणतो की संघ जाती आहेत ना आम्ही पुरोगामी आहोत, त्यानेच मला पहिल्यांदा माझ्या जातीची आठवण करून दिली. या तऱ्हेच्या ज्यावेळी प्रक्रिया सुरू झाल्या, त्याचं विचारमंथन झालं आणि याच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. ह्याचा जो एक सामाजिक आशय आहे तो लोकांच्या समोर आला पाहिजे, असं एक मनामध्ये चालू होतं. या कालखंडामध्ये 14 एप्रिल 1983 या दिवशी वर्षप्रतिपदा आणि 14 एप्रिल या दोन गोष्टी एकत्र आल्या. वर्षप्रतिपदा डॉक्टर हेडगेवारांचा जन्मदिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. ह्या दोन महापुरुषांचं जीवन एकत्र आलं आणि त्याचा आधार घेऊन आपल्या देशामधले फार मोठे, ज्यांना ऋषितुल्य म्हणता येईल, असे दत्तोपंत ठेंगडी यांचं पुण्यामध्ये या दिवशी एक भाषण झालं. आणि याच्या पुढचा कालखंड जो आहे तो डॉक्टर हेडगेवारांनी जो हिंदुत्वाचा विषय मांडला आणि हिंदुत्वामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद केला नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजाच्या अंतर्गत सुद्धा अस्पृश्यतेपासूनच्या सगळ्या रूढी आहेत त्याचा उल्लेख करून त्याच्यातनं आपण पुढे गेलं पाहिजे हे सांगितलं. तर ह्या दोन महापुरुषांना आता एकत्र ठेवून याच्या पुढचा कालखंड आपल्याला काम करावं लागेल, असं जे मांडलं त्याला आम्ही सामाजिक समरसता असं म्हणतो. आता इथनं त्याची सुरुवात झाली जी. आणि मग पुढं ती 83 मध्ये सुरुवात झाली. पुढं मग मी एक 83 मध्ये माझी नोकरी सोडली. मी शिक्षक होतो एका हायस्कूलवर, संघाचं काम करावं म्हणून मी नोकरी सोडली आणि संघाची एक जबाबदारी माझ्याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा अशी आली. मग ह्याच्यामध्ये माझा प्रवास सुरू झाला. ह्या कालखंडामध्ये सामाजिक विषयावर मी बोलायला लागलो. हे करता करता 1985 मध्ये मी महाराष्ट्राचा संघाचा प्रांत सहकार्यवाह झालो. बर. आणि त्या कालखंडामध्ये माझ्यासमोर हा विषय आला की ह्या विषयाला आता आपण न्याय दिला पाहिजे, हा विषय तू पाहिला पाहिजेस. अच्छा. तर मी म्हटलं काय संघ सांगेल ते काम करायचं, काय प्रश्न नाही काय त्याच्यात. बरं. आणि मग मी ज्यावेळी त्याचा विचार करायला लागलो आणि बाहेरचं वातावरण पाहत होतो, संघाबद्दलच्या ज्या विष वमन ज्याला म्हणतात किंवा गरळ ओपणं होतात असं जे समाजामध्ये होतं, आता हे कसं बंद करायचं, म्हणजे काय केलं, कारण तर वस्तुस्थिती तशी नाही, परंतु व्यवहारात तर लोक असं म्हणतात. मग त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून या समरसता मंचाची जबाबदारी माझ्याकडे आली आणि मग ते काम ज्यावेळी सुरू केलं तर त्याच्यामध्ये दोन महापुरुषांच्या जीवनाचा संदर्भ घेतला पाहिजे. मग काय केलं पाहिजे त्यासाठी, डॉक्टर हेडगेवारांची माहिती मला आहे कारण ते रोजच्या जीवनामध्ये संबंध आहे, परंतु डॉक्टर आंबेडकरांची माहिती नाही. आणि उद्या मी जर लोकांच्या समोर मांडायला लागलो आणि त्यात माझ्याकडनं जर काही चूक झाली मांडणीत तर लोक संघाला दोष देतील, संघ असा आहे असं म्हणतील. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्याचा परिणाम अभ्यास करावा म्हणून मी सुमारे 250 पुस्तकं आंबेडकरांच्या वरती वाचली.
आणि ती वाचेपर्यंत कुठेही बोललो नाही त्याच्यावर. ती वाचल्यानंतर मात्र त्या संबंधात मी त्या संबंधात बोलू लागलो, विचार व्यक्त करू लागलो. त्या कालखंडापर्यंत 1990मध्ये फुले आंबेडकर संदेश यात्रा आम्ही काढली. जी. ह्या फुले आंबेडकर संदेश यात्रेचा मुख्य हेतू असा होता हम्म. की हिंदुत्वाबद्दल समाजामध्ये जे गैरसमज आहेत, हिंदू म्हणजे जातीय, हिंदू म्हणजे वगैरे वगैरे, हम्म. तर तो जो समज आहे तो चुकीचा जरी असला तर तो आहे, मग तो दूर कसा करायला पाहिजे. मग आम्ही 1990मध्ये महात्मा फुलेंची स्मृती शताब्दी होती हम्म. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी होती. हम्म. हे लक्षात घेऊन फुले आंबेडकर संदेश यात्रा आम्ही काढली. बर. त्याचा मुख्य विषय असा ठेवला की हिंदुत्वाचा सामाजिक आशय काय तो समाजासमोर मांडायचा. हम्म. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामधून प्रवास केला. महात्मा फुल्यांनी जो वाडा सगळ्यांसाठी आपलं विहीर खुली केली होती, तिथनं त्याची सुरुवात केली आणि दीक्षाभूमीला समाप्ती केली. ह्या कालखंडामध्ये 2 महापुरुषांच्या संबंधात असणारी सगळी स्थानं जी आहेत त्या सगळ्या स्थानावरनं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामधनं आम्ही प्रवास केला. 7,000 किलोमीटरचा प्रवास झाला आहा. आणि 47 दिवस हा चालू होता. बर. तर या सगळ्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्र घुसळून निघाला. खरंय. ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे विद्वान होते त्यांना आम्ही बोलावत होतो, तुम्हाला जे मांडायचं ते मांडा हम्म. असं म्हणत होतो. आणि त्याच्यामधनं हळूहळू त्या एक साधारणपणे 2 महिन्यामध्ये हिंदुत्वाचा सामाजिक आशय हा संघाने योग्य प्रकारे त्या प्रतिष्ठापित केला असं आपल्याला म्हणता येईल. हम्म. आणि मग समरसता मंच, मग समरसता मंच ही काय आहे तर तो त्या काळामध्ये समता हा शब्द होता. हो. मग समता शब्द असताना समरसता शब्द कशाला. हम्म. मग जे विरोधक होते ते असं म्हणत होते ते असं आहे की समरसता म्हणजे काय, हे स्लो पॉयझनिंग आहे. अरे बापरे. म्हणजे जाहीरपणे मांडत असत लोक. अच्छा. मी आता नावं सांगत नाही, तितकी मोठी नावं आहे. बर. ते स्लो पॉयझनिंग आहे आणि त्यामुळे समतेच्या ऐवजी समरसता म्हणण्याचं कारण त्यांना समता नकोच आहे. अरे. आता त्याची मांडणी करावी लागत होती. हा. त्यांना दोष देऊन काय उपयोग नव्हता. मग त्याची आम्ही मांडणी अशी केली की समता याचा अर्थ काय होतो की समानता असते पाहिजे सगळ्यामध्ये. बरोबर. परंतु जगभरात त्याच्या 600 व्याख्या आहेत. हो. त्या 600 व्याख्यापैकी कुठली घ्यायची नंबर 1. हम्म. आणि समता ही काय होईल, स्त्री पुरुष समता. बरोबर. शाळेमध्ये जायचं तर गणवेश सगळ्यांचा जो ती ठरेल एक तसं जायचं म्हणजे एक ती समता. समता. खरंय. असं जे होतं हा. तो समता ही एक भौतिक गोष्ट आहे, बाहेरची गोष्ट आहे. हा. बाहेरनं आपल्याला जे दिसतं त्याची ती गोष्ट आहे. आणि समरसता ही अंतरंगातली गोष्ट आहे. क्या बात आहे. अस्पृश्यता शब्द कसा येतो, हम्म. हम्म. ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आत्मवत सर्व भूतेशी म्हणतात, हम्म. सर्व भूत मात्र मायासारखेच आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. हम्म. प्रत्येक माणूस परमेश्वराचं रूप आहे असं म्हणतात. जी. मग एक माणूस दुसऱ्या माणसाला अस्पृश्य कसा म्हणतो. बरोबर. तो अस्पृश्य म्हणतो ह्याचा अर्थ ही अस्पृश्यता त्याच्या मनामध्ये मनाची आहे. आहे. हम्म. तर ती दूर करायला लागेल आपल्याला. बरोबर. त्यावेळी आमचे श्री गुरुजी गोळवलकर गुरुजीने आम्हाला एक व्याख्या सांगितली की अस्पृश्यता हे काय आहे, तर सवर्णाच्या मनाच्या संकुचित भावाचं नाव आहे. हम्म. हम्म. मग सवर्णाच्या मनाच्या संकुचित भावाचं हे जर नाव असेल तो संकुचित भाव दूर केला पाहिजे. त्यासाठी प्रबोधन ही गोष्ट आली. खरंय. आणि एक दिवस प्रबोधन करून चालत नाही. बरोबर. असं ते सुरू केलं. सगळ्या महाराष्ट्रातून जाऊन आल्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू झाले. जी. मग समरसता पुरस्कार सुरू झाला, समरसता साहित्य संमेलन सुरू झालं. अरे वा. मग त्याच्यामधनं भटके विमुक्तांचा प्रश्न आला. हम्म. मग यांच्या जीवनासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं, मग त्याच्यामध्ये यांच्यासाठी एक शैक्षणिक संकुल सुरू केलं पाहिजे हम्म. हम्म. भटक्या विमुक्तांसाठी. हम्म. ते यमगरवाडी म्हणजे तुळजापूर पासून 20 किलोमीटर जागा आहे. हम्म. ती एका आम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी 18 एकर जागा दान दिली होती. जी. त्याच्यामध्ये आम्ही हा प्रकल्प सुरू केला. हळूहळू 30 वर्षापूर्वी मी त्याचं भूमिपूजन केलं होतं. हम्म. आजही जवळजवळ 48 जाती जमातीमधल्या भटक्या विमुक्तातल्या मुला मुलींचं तिथं अभ्यास चालतो. 1ली ते 10वी पर्यंत शाळा आहे आणि जवळजवळ त्यातली 200 पारधी आहेत आणि एकूण संख्येच्या 50% मुली तिथं आहेत. वा. शिक्षणाबद्दल सर तुम्ही पण नेहमीच नंतर- खूप जागरूक असता. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग ती चालेल. चर्चा पुढे नेऊया का.
एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा येऊया. बघत राहा हॅलो सह्याद्री. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षराने लिहिली जाईल, पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही. धोका अजूनही आहे, खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षराने लिहिली जाईल, पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही. धोका अजूनही आहे, खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आज आपण खूप छान गप्पा मारतो आहोत, मार्गदर्शन सुद्धा आपल्याला देत आहेत आणि आपल्याबरोबर आहेत अत्यंत आपल्या परिचयाचं असं नाव दादा इदाते. त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतो आहोत आणि समरसता मंचापर्यंत आपण आपली चर्चा आली होती, आपल्या गप्पा आल्या होत्या. शैक्षणिक किंवा शिक्षणाबद्दल खूप आत्मीयतेने दादा बोलतात, तर त्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. सर, मी माझ्या जीवनातली सुरुवात सांगितली जी आणि त्यामुळे तो एक जो समाज माझ्या पुढे होता, जो भटक्या जमातीतला, तो 100% जवळजवळ सुशिक्षित झाला. या, त्यातनं एक माझा विश्वास वाढला बरं. आणि हा सगळीकडे केला पाहिजे, कारण हा संपूर्ण हिंदू समाज आणि हा देश आपला आहे. हो, ह्या खरंय. देशामध्ये जे जे राहतात आणि ह्या देशावर प्रेम करतात, याला आपली माता म्हणतात, तो सगळा माझा आहे. बरं. मग त्यांच्यामध्ये आपण हे कसं करावं, हे जे सुरू झालं, तर मी यमगरवाडीचा आता जो उल्लेख केला, जी तर तिथं जी मुलं आणली, त्या मुलांना सांभाळणं मोठं फारच कठीण काम होतं. बर. कारण एक तर त्यांच्यावर शिक्का पडलेला चोर, लुटारू असा. लहान मुलं जरी आली तर 40-40 किलोमीटर रात्रीची पळत जायची, छोटी मुलं. म्हणजे एकदा मी गेलो तर मला ते सगळे म्हणले, बा तुमचंही घ्या तुम्ही, आम्हाला काय नाही जमायचं. मग काय झालं, अहो ते मुलं कुठं आणायची शोधून. म्हणलं काय झालं, अहो छोटी मुलं 40-40 किलोमीटर जातात. म्हणजे ते असं कसं शक्य आहे. तर म्हणले हो, कोण आहे असं. तर म्हणलं हो. त्याला आणला. मी त्याला म्हटलं काय रे तू पळून गेला होता. तो हो. किती गेला होतास पळून? 40 किलोमीटर. केव्हा गेला होता? रात्री गेलो होतो. कसा रे गेलास रात्री तुझ्या गावी बरोबर? नाही, ते आकाशातले तारे बघत बघत गेलो. वा. हे जे जीवन आहे, हे जे निसर्गाचं निरीक्षण आहे, हे करता करता तिथे शिक्षणाचं काम जसं सुरू झालं आणि आजूबाजूला माझं लक्ष असायचं, कोण वंचित आहे, पीडित आहे, कोणाचं शिक्षण थांबलेलं आहे, त्याला बोलावून घ्यायचं, त्याला शिक्षणाला प्रवृत्त करायचं. हा सतत आजपर्यंत माझं ते चालू आहे. हो. पण त्याच्यामध्ये एकदा मी दापोलीमध्ये गेलो असताना काही लोक मला भेटायला आले. जी. ते म्हणले का हो तुम्ही त्या उस्मानाबादमध्ये जाऊन काम करता 500 किलोमीटरवर, त्या पारध्यांसाठी भटक्या विमुक्तांसाठी करता, तुम्ही रत्नागिरीत का करत नाही? तर मी म्हणलं मला वेळ नाही. म्हणून तिथे तरी तुम्हाला कुठे वेळ आहे? तुम्ही जातात त्यावेळी जाता तिथे, मग तुम्ही येता त्यावेळी इथे या. मी अंतर्मुख झालो की त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून मी एक शिक्षण संस्था स्थापन केली, जी. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ. बर. आणि त्याचं उद्दिष्ट असं ठरवलं की जिथे कोणीही जात नाही तिथेच फक्त शैक्षणिक प्रकल्प सुरू करायचा. अच्छा. जिथं जे नाही तेवढंच करायचं फक्त. बर. मी दापोलीत राहतो, दापोलीत काही केलं नाही. मंडणगड तालुक्यामध्ये एकही कॉलेज नव्हतं, तिथे कॉलेज सुरू केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी गेलो तर 4थीच्या पुढची शाळाच नाही. बर. अंतर्मुख झालो मी. मला सूचना केली, भाई गिरकर त्यावेळी मंत्री होते, ते मला म्हटले दादा बाबासाहेबांच्यामुळे आम्ही शिकलो, मोठे झालो, मंत्री झालो आणि तिथं 4थीच्या पुढची शाळा नाही, मला काही सहन होत नाही, तुम्ही जरा लक्ष घाला. मग मी त्याच्यात लक्ष घातलं आणि तिथे शाळा सुरू केली.
तिथं नंतर मग हायस्कूल झालं, ज्युनियर कॉलेज झालं, जिल्ह्यामधली अत्यंत उत्कृष्ट अशी ती शाळा झाली. आणि नंतरच्या कालखंडामध्ये मी मुंबई युनिव्हर्सिटीचा सिनेट मेंबर होतो. अनअपोज निवडून आले एक सिनेट मेंबर होतो. त्याचा एक उपयोग करून त्याच बाबासाहेबांच्या गावी एक मॉडेल कॉलेजही आणलं. त्यामुळे बाबासाहेबांचं गाव ज्या बाबासाहेबांच्या नावाने आम्ही सगळे जगतो आणि त्यांच्या गावात शिक्षण नाही तर ती आपली जबाबदारी आहे खरं. असं माझं म्हणणं. मी कधी दुसऱ्याकडे बोट दाखवलं नाही. जे वाटतं ते आपण करायचं, आपण त्याचा प्रयोग करायचा, त्याच्यातनं आपण पुढे जायचं, असंच करत राहिलो. आणि त्यामुळे ती शिक्षण संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये तेवढ्याच एक गडचिरोलीला जो पहिला नक्षलवाद्याने हल्ला केला ना 8 जण मेले होते, त्या 8 जणांमध्ये एक आमच्या दापोली तालुक्यातल्या असोंडचा मुलगा होता. बर. आणि 22-23 वर्षाचा मुलगा तो मारला गेला. पत्नी होती, 2 मुलं होती आणि त्याचं प्रेत आणलं. मी जाऊन बसलो होतो त्या गावामध्ये आणि प्रेत आणल्यानंतर जो आकांत झाला सगळा, स्मशानामध्ये मी स्तब्ध झालो. आणि त्याच्या चितेकडे बघून मी म्हटलं की याचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. आणि मग त्याच्या नावाने तिथे तो भटक्या जमातीतला होता, त्यामुळे त्याच्या नावाने भटके विमुक्त अशी एक आश्रमशाळा सुरू केली. पहिल्यांदा 1 ते 7 इयत्ता आणि नंतर 8 ते 10 अशी इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतची शाळा सुरू झाली. आणि त्या सगळ्या परिसरामध्ये भोई, त्याच्यानंतर धनगर, सरोदे अशा तऱ्हेच्या जेवढ्या जाती जमाती आहेत, 12 जाती जमाती त्या परिसरातल्या आहेत, त्या सगळ्यांना तिथे एकत्र केलं आणि एक उत्कृष्ट आश्रमशाळा सुरू झाली. त्या आश्रमशाळेला महाराष्ट्र सरकारचं 1 लाखाचा पुरस्कार मिळालेला आहे, उत्तम उत्कृष्ट शाळा म्हणून. मग तिथं त्याच्या अगोदर जे माझे गुरु गोपाळराव भागवत मी म्हटलं, ते मला नेहमी काय म्हणायचे, हे बघ समाजात सुधारणा करायची असली ना, आता ते तर ब्राह्मण होते आणि मी तर कुणबी नव्हतो, पण ते म्हणायचे जोपर्यंत कुणबी समाज 65% या जिल्ह्यातला आहे तो जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत हा जिल्हा सुधारणार नाही. ते एका कुणबीग्रस्ताच्या घरीच राहायचे. अच्छा. आणि मग त्याचा माझ्यावर परिणाम होता आणि त्यांचा मृत्यू झाला मधल्या काळात. आणि मग त्यांच्या नावाने गोवी भागवत मागासवर्गीय वसतिगृह सुरू केलं, जे कुणबी समाजासाठी सुरू केलं. म्हणजे एक भटक्या विमुक्तांचं झालं, हे कुणबी समाजाचं झालं. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे एक कृषी शाळा सुरू केली. महात्मा फुलेंच्या नावाने कृषी शाळा सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. अशा अनेक गोष्टी तिथं सुरू झाल्या. त्या काशीनाथ रसाळचा एक पुतळा बांधला आम्ही, त्याचं एक मोठं सांस्कृतिक भवन बांधलं. राम नाईक त्याचे अध्यक्ष होते, मी त्याचा कार्यवाह होतो. आणि प्रकाश जावडेकरनी त्या काळामध्ये 10,000 रुपये मदत केलेली होती. तर तो आम्ही पुतळा उभा केला, त्याचं स्मारक उभं केलं. त्यासाठी त्या गावामध्ये पतपेढी आणली, जनकल्याण पतपेढी आणली, एक शाळा आणली. शाळेमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी यायला लागले आणि एक तो सगळा परिसर शिक्षणाचा म्हणजे विद्यानगरी असं त्याचं आम्ही नाव ठेवलं. म्हणजे जिथं शिक्षणाचं काही नव्हतं. असाच कारगिलच्या युद्धामध्ये एक तरुण मारला गेला, 23 वर्षाचा तुकाराम भोईटे. मी त्यांच्या घरी गेलो होतो, तर ते सहन होत नव्हतं, तो लहान मुलगा. मी तिथेही म्हणलो नाही बा, हे काय स्मरणात यांचं बलिदान राहिलं पाहिजे. म्हणून मग त्या परिसरात मी त्यांच्या नावाने एक हायस्कूल सुरू केलं, तुकाराम बबन भोईटे माध्यमिक शाळा, माध्यमिक विद्यामंदिर असं केलं. आता तिथं ज्युनियर कॉलेज पण आहे. आणि जो कुणबी समाजातला एक मुलगा डोळ्यासमोर ठेवून त्याला प्रशिक्षित करून त्याला नंतर BEd करून आणि मग तोच त्याला तिथं मुख्याध्यापक म्हणून आणला आणि एक उत्तम प्रकारचं शैक्षणिक संकुल त्याने तिथं उभं केलं. सर, एवढ्या वर्षामध्ये हे सगळे अनुभव तुम्ही जे सांगताय आणि अजूनही सांगणार आहात, यामध्ये आपल्याला सुद्धा एक गोष्ट जाणवत राहते की समाजामध्ये सुद्धा खूप मोठा बदल घडतोय. जसं आधी होतं तसं चित्र आता राहिलेलं नाहीये. तर ह्या समाज बदलाबद्दल तुम्ही काय सांगता? कारण एका व्यापक दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. मुळामध्ये असं आहे की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे सूत्र पक्क केलं पाहिजे. खरं. आणि बाबासाहेबांनी सांगितलं एज्युकेट ऑर्गनाइज. आमच्या सावित्रीबाई फुलेने सांगितलं की ज्याला शिक्षण नाही तो पशुच आहे असं समजावं. असं कोण नाही आपल्या देशामध्ये की ज्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं नाही. खरं.
मग ते शिक्षणाशिवाय याच्यात बदल होणार नाही हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मग त्याच दिशेने आम्ही त्याचा विचार करायला लागलो बरोबर. की हे असंच पुढे गेलं पाहिजे आणि मग ह्याच्यात बदल होऊ शकतात. हम्म. आता बदल मी एक सांगितलं तुम्हाला की जो भटक्या जमातीतला आहे तर त्याचा मला एक सवय आहे अभ्यास करण्याची. तर मी अभ्यास करत असताना तालुक्याचा मी नकाशा बघत होतो. हम्म. मग हा समाज कुठं कुठं आहे दापोली तालुक्यात तो मी काढला तर तिथं लिहिलं होतं भिकारवाडी. बर. जिथं जिथं वस्ती होती तिथं लिहिलं होतं भिकारवाडी कारण भिक्षा मागून जगायचे. हम्म. तर मी ते वाचलं आणि मी तिथं माझ्यासमोर एक जण उभा होता म्हणलो मी याची श्रीमंतवाडी करेन. हम्म. आणि मग त्याच्या पाठीमागे लागलो मी की या शिक्षणातनं पुढं असं होऊ शकतं. आणि आज मी तुम्हाला सांगतो की त्याच समाजातला एक मुलगा 5 वर्षापूर्वी एका इलेक्शनला उभा राहिला नगरपंचायतीचा. त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या जे नगरपंचायतीला उभे राहिले त्यांच्या संपत्तीचं विवरण आलं होतं. त्याच्यामध्ये एक क्रमांकाचं होतं त्याचं होतं 26 कोटी रुपये तो या समाजातला होता. बर. म्हणजे खऱ्या अर्थी जी छोटी मोठी अशी छोटी घरं होती केंबळ्याची होती कौलार होती आज सगळा कायापालट त्याच्यामध्ये आहे. संपूर्ण बदल त्याच्यामध्ये आहे. आणि हा शिक्षणाने होतो आणि हा याच्यावर तुमचा शिक्षणाने ठाम होतो आणि विश्वास. त्याच्या पाठीमागे जर सातत्याने आपण प्रयत्न केला तर होतो. हा एक बदल दिसतो. आणि मग यातनं बाहेर पडलेली मुलं मी पारधी समाजासाठी सुरू केलं त्यातनं बाहेर पडलेली मुलं आज पारधी समाजासाठी स्वतःची आश्रमशाळा चालवत आहेत स्वतःची वसतिगृह चालवत आहेत. त्यातनं बाहेर पडलेली एक मुलगी ती एस टीमध्ये असल्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आली. ती कॉर्पोरेटर झाली. असं सगळ्या ठिकाणी त्याच्यामधलं एका मुलाने पारधी जीवनावर एक पिक्चर काढला बर. पार धाड या नावाचा. अच्छा. तो ह्या शाळेत शिकलेला होता. बर. त्यामुळे बदल असा होतोय की जे चोर म्हणून हिणवले जात होते ते समाजाचे प्रबोधनकार म्हणून उभे राहताना दिसतात. वा. आणि त्याचं कारण असं आहे की सातत्याने संस्काराचा एक परिणाम असतो. खरंय. आणि त्याने असं वाटतं मला हे माहीत आहे की मी म्हटलं की बघ एकदम सुधारले पाहिजेत सुधारू शकत नाही. मी सायन्सचा विद्यार्थी आहे मला जेनेटिक्स माहीत आहे. त्यामुळे जेनेटिक्समध्ये जर काही बदल करायचा असला बिहेवियरमध्ये काही बदल करायचा असेल तर किमान 3 पिढ्यांच्यावर आपल्याला प्रयोग करावे लागतात. खरंय. हे मी डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर प्रयत्न करत राहिलो. आणि त्याचा परिणाम म्हणून म्हणजे असा आहे की आपल्याला आश्चर्य वाटेल माझा एक चुलत भाऊ होता. जी. आता मी कसा तरी गेलो कॉलेजला काहीतरी करत होतो संघाच्या मंडळींनी मदत केली संघाच्या कार्यालयात राहत होतो. मग पुढे मी कॉलेजचा GS झालो. वक्तृत्व स्पर्धेमध्ये युनिव्हर्सिटीची प्राइजेस आणली तर त्याचा परिणाम लोकांच्यावर होत होता. मी ज्यावेळी GS झालो त्यावेळी माझं कौतुक राहिलं बाजूला ते केलंच असेल पण बातमी काय आली ह्या मोठ्या गोगटे कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याचा GS एक मागासवर्गीय झाला. पण तो होऊ शकतो हे मी तिथं सिद्ध करून दाखवलं कारण ते कठीण काही नाही. बरोबर. ह्याचं कारण असा हा बदल केव्हा होतो की तुमच्यामध्ये आत्मविश्वास केव्हा येतो तुम्ही 10 प्रकारचे कार्यक्रम करता 10 प्रकारच्या योजना आखता त्याच्यामध्ये यश मिळतं काही अपयशही मिळतं. त्या अपयशातनं शिकून आपण पुढे जातो तर त्यावेळी तुमच्या लाईफमध्ये बदल होतो. आता भटक्या जाती जमातीचं मी तुम्हाला सांगितलं की यांचा श्रीमंत वाडा करेन तर खरोखर हा श्रीमंत वाडा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे माझ्या मनात काय स्ट्राईक झालं की भिकारवाडा कसं लिहिलं. माझे वडील असंच करायचे मागूनच आणायचे आमचं जीवन जगायचे. परंतु मी ज्यावेळी त्यांच्या गावी गेलो मोठा झाल्यानंतर तर ते म्हणले हो असे एक रामभाऊ यायचे तर म्हणलं हो मी त्यांचा मुलगा आहे म्हणून आलो. अहो काय देव माणूस इथं आले की देवा धर्माचं सांगायचे घरोघर जायचे देवीला घेऊन जायचे आणि आम्हाला धर्म सांगायचे. हे जे आहे हा बदल आता समजा मी तर ते करत नाही पण मी काय करतो मी तीच संस्कृती तोच धर्म मी माझ्या परिभाषेमध्ये आणि एक आधुनिक परिप्रेक्ष्यामध्ये त्याला पुढे नेतोय. खरंय. तुमची लाईन बदलली तुमचा व्यवसाय बदलला मूळ तुमचा जीन बदलत नाही. त्या जीनला मोडिफाय करावं लागतं आणि ते मोडिफाय आपल्या सतत कृतीमधनं होतं. तुम्ही एक गोष्ट 1000 वेळा केली तर तो तुमचा स्वभाव बनतो. ह्याचं कारण ते तुमच्या जीनमध्ये जिथं कुठं असतं त्याच्यात बदल व्हायला इतका वेळ लागतो आणि तो दिला पाहिजे. लोकांना तो देणं कठीण वाटतं. असं जर आपण केलं तर हे सगळे बदल जाणवतात. आज सगळे समाज जागृत झालेले दिसतात. त्यावेळी सगळेच पळायचे घाबरायचे
आज असं नाही उरलेलं. तरीसुद्धा काही भाग आहे, वेळ आलं पुढे तरी मी सांगेन असा जी. भाग तरी आहे. जी. पण आज खूप मोठी एक जागृती झाली. त्याच भटक्या जमातीतला एक जण माझ्या अगोदर कमिशनचा चेअरमन झाला. हम्म. त्याच भटक्या जमातीतला मी त्या कमिशनचा चेअरमन झालो. हम्म. माझ्या कमिशनच्या आधारावर जे विकास आणि कल्याणासाठी बोर्ड बनवलं त्याचा मी पुन्हा चेअरमन म्हणून गेलो. सर, तुम्ही आता या बोर्डाचा उल्लेख केलाय, तर ह्या बोर्डामार्फत कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात आणि त्या कशा पोहोचवल्या जातात ह्याच्याबद्दल आता आपण सविस्तर बोलूया. पण एक छोटासा ब्रेक घेऊया परत आणि पुन्हा येऊया. छोटासा ब्रेक घेतोय, बघत राहा हॅलो सह्याद्री. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षराने लिहिली जाईल. पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही. धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. LIC प्रस्तुत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, आजच्या संगणकाच्या मोबाईलच्या युगात विशेष करून तरुण पिढी पुस्तक वाचनापासून दूर जाते. पुस्तकाचा सारांश वाचून ती आवड पुन्हा वाचकांमध्ये रुजवण्यासाठी विशेष संकल्पना साकारणारे बुकलेट गाय अमृत देशमुख यांना भेटण्यासाठी हा कार्यक्रम जरूर बघा. विचारांच्या पलीकडले बुकलेट गाय अमृतसह फक्त आपल्या DD सह्याद्रीवर. प्रस्तुत LIC, आयुष्यभराची साथ आयुष्यानंतरही. Lights, sound, camera, action. तराने पुराणे, सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षराने लिहिली जाईल. पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही. धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. नमस्कार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. खूप छान ही चर्चा रंगली आहे. चर्चापेक्षाही आपण असं म्हणूयात की मार्गदर्शन खूप सुंदर मिळतंय आपल्याला. दादा इदाते आपल्या बरोबर आहेत आणि खूप छान गोष्टी सांगतायत, समजावून सांगतायत, जेणेकरून आपल्यापैकी काहींना जर ही प्रेरणा मिळत असेल आणि पुढे जाऊन आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण कुठला मार्ग धरू शकतो आणि पुढे जाऊ शकतो हे सुद्धा तितकंच आपल्याला क्लिअर होईल. शेवटची सर अगदी काही मिनिटं आपल्याकडे आहेत, तर ह्या बोर्डातर्फे कोणत्या कोणत्या योजना आणि कशा पद्धतीने त्या आखल्या जातात आणि पोहोचवल्या जातात हे आमच्यापर्यंत तुम्ही सगळ्यांना सांगा. मुळामध्ये भारत सरकारने ज्यावेळी माझी कमिशनमध्ये नेमणूक केली अध्यक्ष म्हणून, जी. प्राईम मिनिस्टरने केली, तर त्यावेळी मी पहिली गोष्ट अशी लक्षात घेतली, अगोदरच्या सगळ्या 11 कमिशनचा मी अभ्यास केला. जी. मग ह्याच्यामध्ये कमतरता काय होती, का नाही स्वीकारले गेले, काय केलं म्हणजे पुढे जाता येईल याचा मी विचार करत होतो. मग माझ्या लक्षात आलं की ह्यातलं जास्तीत जास्त 11 राज्याची माहिती गोळा केलेली आहे. अच्छा. मग पहिली गोष्ट मी ठरवली की देशाच्या सगळ्या राज्यामध्ये हां. मी जाऊन येईन. हां. मग 36च्या 36 राज्य आणि युटीमध्ये मी जाऊन आलो. बर. अंदमान निकोबारला सुरुवात केली आणि लक्षद्वीपला शेवट केला. अच्छा. या 3 वर्षाच्या काळामध्ये मी एकही सुट्टी घेतली नाही, बर. नॉट इव्हन सॅटर्डे संडे. ओहो. आणि हे सगळं केल्यामुळे जे मी एक त्यांच्यासमोर 20 सूत्री कार्यक्रम ठेवला. अच्छा. आतापर्यंत अनुभव असा की कमिशन आलं की काही लक्ष द्यायचं नाही, गुंडाळून ठेवायचं, एखादी गोष्ट करायची बाकी सोडून द्यायचं, एखादा मुख्य मुद्दा त्यातला मिळाला की पुढे जायचं, असं करतात. पण भारत सरकारने आजपर्यंत म्हणजे एक माझ्या अगोदरचं रेणके कमिशन घेऊ तर 2008मध्ये त्याने सादर केलं. 3 वर्ष काही केलं नाही. 3 वर्षांनंतर नरेंद्र जाधवांची एक समिती बसवली त्याचा अभ्यास करायला, आणि नंतर 14 साली घोषणा केली की आम्ही कमिशन बसवलं होतं, एक त्याच्यावर अभ्यास समिती पण बसवली, पण आम्हाला असं वाटतं की एक नवीन कमिशनची गरज आहे. बर. म्हणजे रिजेक्ट केलं एका अर्थी. हो. आणि ते कसं असलं पाहिजे त्याचं त्यांनी नोटिफिकेशन काढलं, पण ते सरकार तेवढ्यात गेलं, नवीन सरकार आलं. मग त्याला विचारायला लागले सरकारला, मग कधी कमिशन केव्हा नेमताय? त्यामुळे आत्ताच आम्ही आलोय, आम्ही नेमू.
आणि मग या कमिशनने नेमलं ते इदाते कमिशन. मग मी ह्या 34 राज्यांचा प्रवास केला. संपूर्ण अगोदरच्या सगळ्या कमिशनचा अभ्यास केल्यामुळे एक 20 सूत्र, त्याचे 83 उपविभाग अशी मी ती सूत्र दिली. त्याच्यामध्ये 20 पैकी जवळजवळ 15 सूत्र आता भारत सरकारने स्वीकारली. बर. पहिली वेळ आहे भारताच्या इतिहासामध्ये की एखादं कमिशन आल्यानंतर केवळ 7 महिन्यामध्ये त्याची प्रक्रिया सुरू केली. अरे वा. देशातल्या सगळ्या राज्य सरकारांना शिफारशी पाठवल्या, त्यांच्याकडनं माहिती मागवली. केंद्र सरकारच्या 22 डिपार्टमेंटला त्याने शिफारशी पाठवल्या, त्यांच्याकडनं माहिती मागवली. त्याच्यामध्ये एक नीती आयोगही आहे. हा. तर नीती आयोगाने सुद्धा दिलेलं आहे की ह्या सगळ्या शिफारशी स्वीकारल्या पाहिजेत आणि इदाते कमिशनने जे परमनंट कमिशनची एक मागणी केली ते केलं पाहिजे SC ST सारखं. हे नीती आयोगाने स्वीकारले. आता ते जरी नीती आयोगाने सांगितलं असलं तरी यांनी प्रत्यक्ष 15 सूत्रांना हात लावला. बर. आणि 4-5 सूत्र आहेत ते मी पहिलं सांगितलं हे. आणखीन 2-4 की केंद्र सरकार आणि कॉन्स्टिट्यूशनशी संबंधित असणाऱ्या गोष्टी 5 सोडल्या तर बाकी त्यांनी हॅबिच्युअल ऑफेंडर ॲक्ट हा नलिफाय केला पाहिजे मी सांगितलं. ते त्यांनी गृह मंत्रालयाकडे सोपवलं. 265 जाती जमातींची एक यादी दिली. त्या यादीमधून त्यांचं काही कुठल्याच देशाच्या यादीत नाव नाही त्या समाजांचं. जी. मग त्याचं आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन करावं यासाठी नीती आयोगाकडे दिलं. मी त्याच्या उपसमितीचा एक सदस्य आहे. आणि तिसरं जवळ 13 त्यातल्या शिफारशी या भटक्या विमुक्तांचा विकास कसा करावा, कल्याण कसं करावं, मग लाईव्हलीहूड कसं असावं, शिक्षण कसं असावं, घरं कशी असावीत, त्यांचं जीवन कसं जीवनमान चालावं, कसं, हे सगळं कसं करावं अशाच जी सूत्र आहेत. तर त्यासाठी त्याने एक निर्णय केला की यासाठी विकास आणि कल्याण बोर्ड आपण स्थापन करू. करूया. ते विकास आणि कल्याण बोर्ड स्थापन केलं आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मी परत तिथे गेलो. त्याला काम काय दिलंय की आता सगळ्या देशामध्ये भटक्या विमुक्तांची नेमकी त्या राज्य सरकारांमध्ये काय स्थिती आहे. जी. म्हणजे आजही मी आलो तर आज इथल्या मंत्र्यांजवळ माझी भेट झाली आणि सगळं त्यांनी PPT सादर केली मला की महाराष्ट्रात काय काय चाललंय ह्या संबंधात ते समजून घेणं. त्यांना कोणकोणत्या स्कीम्स चालल्या आहेत हे समजल्यानंतर आम्ही काय अपेक्षा करतो ते सांगणं, असं सुरू झालं त्याच्यात. जी. मी कमिशनच्या ज्या रेकमेंडेशन केल्या होत्या त्यातनं आत्ता भारत सरकारच्या चीफ सेक्रेटरीने सोशल जस्टिसच्या देशातल्या सगळ्या राज्य सरकारांच्या चीफ सेक्रेटरीना पत्र लिहिले. बर. ते पत्र आज मी सगळीकडे सगळ्या देशभरात देतो आहे. आणि एक 15-20 दिवसापूर्वी मी मध्य प्रदेशात गेलो होतो तर मध्य प्रदेश सरकारने सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि परवा त्याच्या घोषणाही केलेल्या आहेत. बर. तर हे जे आता घडतं आहे ह्याचा एक बोर्ड त्या राज्यात उभं करावा मी प्रयत्न केला. तो हरियाणामध्ये झालं, UP-मध्ये प्रक्रिया सुरू आहे, कर्नाटकमध्ये झालं, राजस्थानमध्ये झालं, मध्य प्रदेशमध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये आहे, अन्य राज्यामध्ये माझे काही प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे ही प्रक्रिया सुरू झाली. ह्याला एक कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड मिळाला पाहिजे हे माझं मागणं होतं. तर त्याच्यामध्ये या कमिशनवर राज्यसभेत चर्चा झाली. राज्यसभेमध्ये समाज कल्याण मंत्र्यांनी घोषणा केली की इदाचे कमिशन आम्ही बसवलं, ते आलं की आम्ही सगळं. कमिशन आल्यानंतर आमच्या बजेटमध्ये एक भाषण केलं त्यावेळी ते पियुष गोयल यांनी, आणि आम्ही ह्या अशा गोष्टी करू, इदाचे कमिशनचं रिपोर्ट मिळाला की आता मी 3 गोष्टी विचार केला तर ते समोर आलं. आणि प्राईम मिनिस्टरनी सगळ्या ठिकाणी म्हणजे राज्यसभा, लोकसभा, जाहीर सभामध्ये हे मांडलं. आणि यावेळच्या बजेटमध्ये राष्ट्रपतींनी भटक्या विमुक्तांसाठी आम्ही काही करत आहोत, करणार हे सांगितलं. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनली सगळे जेवढे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा आज हे मान्य केलं. लाल किल्ल्यावरनं आमच्या प्राईम मिनिस्टरने सांगितलं की आपण या OBCला एक घटनात्मक दर्जा देतो आहोत. जी. म्हणजे ज्याच्यामध्ये तो एक नवीन विषय संपला. आणि सगळ्यांचं रोल मॉडेल ज्याला म्हणता येईल ते आमच्या नरेंद्रभाई मोदींच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये आहे. खरं. थोडे 2 मिनिटं मी आपली घेतो. 2 मिनिटामध्ये की ज्यावेळी त्यांना प्रथम मुख्यमंत्री म्हणून बंगला मिळाला, आता बंगल्यात प्रवेश कसा करायचा चर्चा सुरू झाली. ते म्हणजे मी सांगतो, झोपडपट्टीत जा, एका छानशा छोट्या मुलीला सुचिर्भित करून तिला आणा, तिच्या डोक्यावर मंगल कलश द्या, ती पहिल्यांदा माझ्या घरामध्ये प्रवेश करेल, मग मी प्रवेश करेन. मी ज्यावेळी भटक्या विमुक्तांच्या कमिशनसाठी गेलो तर माझ्या लक्षात आलं 2 लाख घरं भटक्या विमुक्तांसाठी नरेंद्र मोदींनी बांधलेली होती. अच्छा. सामाजिक समरसता या नावाचा त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे हिंदीमध्ये.
त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आज ते जेवढ्या गोष्टी करतायत आणि एक संपूर्ण परिवर्तनाच्या लाईनवर त्यांनी देश आणला. पहिल्या 5 वर्षामध्ये पायाभरणी केली आणि मूळ ह्या देशाची संस्कृती, मूळ या देशाचं तत्त्वज्ञान, संपूर्ण जगाला कृण्वंतम विश्वमार्यम म्हणणारा हा समाज, हा देश, हा पुन्हा त्या लाईनवर आणण्याचा प्रयत्न ते करतात. आज योग जगाने स्वीकारला, योग दिवस जगाने स्वीकारला. अनेक गोष्टी अशा आहेत. आता आपण पाहिलं की त्यांना पहिल्यांदा त्या परिषदेमध्ये अध्यक्षपदाचा मान मिळाला जागतिक हो. युनोच्या परिषदेमध्ये पहिल्यांदा मिळाला. आज ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारची युद्ध होतात तर त्याच्यामध्ये जी लोकप्रियता आहे, आज टॉपला लोकप्रिय जगाच्या लिडरशिपमध्ये नरेंद्र मोदी आहेत. मी नरेंद्र मोदी अर्थाने ते म्हणत नाही की जो एक विचार घेतला त्याने, जो विचार स्वीकारला, तो विचार कसा प्रत्यक्ष व्यवहारात आणावा याचा एक रोल मॉडेल त्याने आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यांची मन की बात याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतील की सगळ्या सामाजिक विषयाचे छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. म्हणजे आता आपण बघितलं खेळासाठी त्यांनी सगळ्या खेळाडूंना बोलावलं लाल किल्ल्यावर किंवा आपल्या घरी बोलावलं. तर ते एवढ्यापुरतं नाही, त्याच्या अगोदर त्यांचं एक भाषण होतं ज्यावेळी आपल्याला काही मेडल मिळाली नव्हती. जी. अरे आपण कधी विचार केलाय का यांचा की ह्या आपल्या देशाला मिळू, एवढी क्षमता आपल्या देशाची, आपण कधी ते शिक्षणाशी जोडत नाही, आपण त्यांच्या व्यवस्थेशी जोडत नाही, त्यांना ट्रेनिंग तसं देत नाही. आपला देश पुढे गेला पाहिजे हे जर आपल्याला वाटलं तर आपण ते करू. आणि आज आपण पाहतो की त्यांच्या कारकिर्दीमध्ये पहिले एक सुवर्ण पदकसुद्धा मिळालं आणि त्या सगळ्यांना पुन्हा त्यांनी बोलावलं. जी. त्यापैकी अनेकांनी मुलाखती दिल्या. आम्ही जाताना आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आम्ही आल्यावरही आम्हाला बोलावून घेतलं. तर हे मी एक व्यक्ती या नात्याने नाही सांगत आहे की देशाचा जो प्रमुख असतो, देशातल्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीकडे लक्ष पाहिजे. तसं दलित, पीडित, वंचित, शोषित यांना मूळ प्रवाहात आणि सगळ्यांच्या बरोबरीने सारखेपणाने आणायचं, कुठल्याही प्रकारच्या भेदाशिवाय, हे त्यांच्या जीवनाचं एक मिशन आहे, लाईफ मिशन आहे. जी. आणि त्यातल्या त्या भटक्या विमुक्तांचा हा जो प्रश्न आत्ता आहे, हा मी असं मानतो, मी जे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे की त्यांचं ज्याला आपण ड्रीम सब्जेक्ट म्हणतो, जी. जे असतात त्यातला त्यांचा ड्रीम सब्जेक्ट आहे की भटके विमुक्त ही जी मंडळी आहेत ही पहिल्या सगळ्यांच्या बरोबर आली पाहिजेत. कारण त्यांच्यावर अन्याय, अत्याचार आणि मोस्ट निग्लेक्टेड आणि व्हर्नरेबल अशी कम्युनिटी आहे. बरं. अशा तऱ्हेचा विचार करणारी मंडळी ज्यावेळी असतात त्यावेळी देशाचं परिवर्तनही सहज शक्य होतं. अगदी शेवटचा प्रश्न विचारता येते जाता जाता. मगाशी आपण जे बोलत होतो तेव्हा तुम्ही असं म्हणालात की हे सगळं घडत असताना आपण जे काम करत असतो, आपण शिकत असतो, अनेक गोष्टी संग्रहित करत असतो कळत नकळत, याचा आपल्या व्यक्तित्वावर सुद्धा परिणाम होत असतो आणि तो नंतर दिसून येतो. जाता जाता ह्याबद्दल काय सांगाल? नाही, अगदी हे खरं आहे, हे खरं आहे. आपण त्यासाठी कधी काम करू नये, पण जे आपण काम करतो समर्पित बुद्धीने, समर्पणशीलतेने, समाज हितैषी भूमिकेने ज्यावेळी आपण असं काम करतो जी. त्याचा स्वाभाविक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावरही होतो आणि तुमच्या परिसरात असणाऱ्या किंवा तुमच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. खरं. आता मी माझं जीवन तर सांगितलं, जी. काहीच शक्यता नव्हती. म्हणजे 3-3 दिवस उपाशी राहून मी शाळा केलेली आहे. आईबरोबर मोल मजुरीला जाऊन मी माझं घर चालवलेलं आहे. असं असताना असा एखादा मुलगा हा आपल्या जीवनामध्ये आज दिल्लीमध्ये एका कमिशनचा चेअरमन होतो. महाराष्ट्रातली जी पहिली एक संशोधन समिती भटक्या विमुक्तांची होती, आज जे मंत्रालय ते माझ्या त्या समितीमुळे आहे. खरं. हे जे होतं तर ते कशामुळे होतं, तर आपला स्वाभाविक विकास होतो आणि लोकांनाही नंतर वाटतं ऐकलं पाहिजे. म्हणजे मला ज्यावेळी पहिल्या पुण्यामध्ये मधुकरराव देवल पुरस्कार, समरसता पुरस्कार मिळाला, जी. तो अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते मिळाला, पहिला पुरस्कार. आणि मी आश्चर्यचकित झालो. खरं. पण हे जे काम करत होतो, पारधी, अमुक तमुक किंवा भटक्या विमुक्त किंवा समरसता मंचाच्या वतीने दलित, पीडित या सगळ्यांचे जे प्रश्न, तर मला एक स्वामी विवेकानंद सेवा पुरस्कार हा कलकत्त्याच्या एका संस्थेने, कुमार सभा, बडा बाजार कुमार सभा या संस्थेने दिला. तिथल्या राज्यपालांच्या हस्ते दिला. 51,000 रुपयांचा तो पुरस्कार होता. तो मी भटक्या विमुक्तांसाठी समर्पित केला. त्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये आपली एक औरंगाबाद महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पुरस्कार दिला. आणि त्या कार्यक्रमाला झोपडपट्ट्यातले इतकी प्रचंड संख्येने लोक होते, तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं
मग लक्षात आलं त्यांच्या की या सगळ्या वस्त्यांशी माझा संबंध आहे. मी राहतो इकडे कोकणात, पण त्या सगळ्या वस्त्यांशी माझा संबंध आहे. मला पुरस्कार मिळाल्यामुळे ज्यावेळी मी औरंगाबादमध्ये गेलो त्यावेळी मी म्हटलं आजचा सगळा दिवस मी सहकुटुंब, तुम्ही ज्यांना झोपडपट्टी किंवा दलित वस्ती म्हणतात तिथेच मी आजचा संपूर्ण दिवस राहीन. आता याचे परिणाम काय ते मी म्हटलं असं तर तो पुरस्कार मिळाला, तो तिथल्या कुलगुरूंच्या हस्ते मिळाला. नरेंद्र महाराज जे आहेत हां. नाणी आपले जे धर्मपीठ आहेत त्याचे, तर त्यांनी ते एकदा दापोलीमध्ये आले आणि माझ्या संस्थेला भेट द्यायला आले. ते तिथे काम बघितलं, मग त्यांनी मला कर्मवीर ही जी उपाधी आहे ते दिली. ती त्यांनी दिली. आज ते सगळेजण उल्लेख करतात, मी काय कधी करत नाही, पण जो उल्लेख करतात 3 लाख डिसिपल्स त्यांचे होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये कर्मवीर हा पुरस्कार त्यांनी दिला. आता आपण गेलो तर APJ अब्दुल कलाम एक्सलन्स अवॉर्ड, मदर टेरेसा एक्सलंट अवॉर्ड, ग्लोरी ऑफ इंडिया अवॉर्ड, द बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया अवॉर्ड, मुंबईमधला उत्तम नागरिक असा अवॉर्ड, किंवा डॉक्टर आंबेडकर रत्न पुरस्कार, संध्या हे जे वृत्तपत्र वगैरे आहेत त्यांनी दिलेला. अशा कितीतरी गोष्टी ज्यावेळी लक्षात येतात की खरं म्हणजे राजकारणापासून पूर्णपणे दूर, राजकीय क्षेत्रात कधी गेलो नाही, मला विचारलेलं असून सुद्धा मी गेलो नाही, त्यामुळे पुढे जाणं वर्तमान असं तर काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. तरीसुद्धा हे का होतं तर मी त्याचा जेव्हा आत्ता विचार करतो लक्षात येतं की आपण जे करतो, जे पेरतो ते उगवतो, ते उगवतं. वा. आणि त्याचा परिणाम म्हणून ज्याच्यासाठी आपण ते करतो त्याला त्याचा लाभ होतो. आणि तो लाभ जरी आपल्यामुळे झाला असला, मी असं मानतो की त्या परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे. आज मी या वयात 70व्या वर्षी 36 राज्यांचा प्रवास केला. आता माझं 73 वय आहे. ह्याच्यात मी आता 16 राज्यांचा प्रवास केला. आणि मला कोणतरी विचारलं की तुमची तब्येत कशामुळे, एकदम चांगली आहे. एक 32 वर्षाचं डायबिटीस आहे, एक 15 गोळ्या आहेत, एक इन्शुलिन घेतो, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं आहे, प्रोस्टेट ग्लँडची ही चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे, एक ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे टाळूला भोग पडले, जेवताना नाकात येतं, एवढं जर सोडलं हे अतिशय उत्तम आहे. याच नोटवर आपण इथे थांबूया, कारण ही पॉझिटिव्हिटी सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दादा आज इथे आलात आणि खूप छान गप्पा झाल्या आपल्या, आणि त्यातून जे मार्गदर्शन सगळ्यांना मिळालं ते खरंच लाख मोलाचं आहे. तुमचे मनापासून आभार मानते मी. सह्याद्री वाहिनीचे आभार. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं आहे की आजचा कार्यक्रम कसा वाटला जरूर सांगा. फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता, तुम्ही ट्विटरवर तुमचं मत मांडू शकता, तुम्ही आम्हाला ईमेल पाठवू शकता, आणि यूट्यूबवर सुद्धा हा कार्यक्रम जेव्हा बघाल तेव्हा तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला. पुन्हा आपण भेटणार आहोत नव्या विषयासह. आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार. नमस्कार.